एक मोठी बातमी। आमदार संग्राम जगताप यांना तातडीनं मुंबईला बोलावण्यात आलेलं आहे। अजित पवार आणि जगताप यांच्यामध्ये अतिशय महत्त्वाची चर्चा होणार आहे। जगताप यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे अजित पवार हे नाराज असल्याचं कळतंय आणि इशारा किंवा नोटीस देऊनही जगताप यांनी भूमिका त्यांची बदलली नाही। अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेल्या हिंदुत्ववादी भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजित पवार हे नाराज असल्याचं कळतंय। अजित पवार यांनी यापूर्वी देखील त्यांना इशारा दिला होता, तरीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही आणि म्हणून कारणे दाखवा नोटीस देण्याचे संकेत पक्षाकडून दिले गेले असून आमदार संग्राम जगताप यांचे इतर दौरे सोडून आजच आमदार संग्राम जगताप यांना मुंबईत तातडीनं बोलावण्यात आलेलं आहे। अजित पवार आणि जगताप यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं कळतंय आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। साहेबराव, जेव्हापासून आमदार संग्राम जगताप यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतलेली आहे त्या जवळजवळ 6-7 महिन्यापासून ही भूमिका त्यांनी घेतली आहे। कारण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जे काय घडलं त्यानंतर त्यांनी ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की तिथून पुढे त्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे। यामध्ये प्रखर त्यांनी मतं मांडण्यास सुरुवात केली होती, पण मधल्या काळामध्ये अजित पवार यांनी ज्यावेळेस नगरला आलेले आहे, कारण त्यापूर्वी 2 वेळेस अजित पवार नगरला आले होते, त्यावेळेस त्यांनी भाषणामध्ये सुद्धा आमदार संग्राम जगतापांना सांगितलं होतं की अशा प्रकारची भूमिका घेऊ नये, कारण राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे ते महात्मा फुलेवर विचार मानणारी आहे पक्ष आहे, त्यामुळे अशा प्रकारची भूमिका ही पक्षाच्या विरोधामध्ये आहे। त्यामुळे तुम्ही अशी भूमिका घेऊ नये, सर्वांना सोबत घेऊन जायचं असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांची बैठक पण झाली होती, त्यावेळेस पण त्यांनी सांगितलं होतं। अनेक 15 दिवसापूर्वी जेव्हा अजित पवार नगरला आले होते त्यावेळेस पण त्यांनी पारनेरमध्ये त्यांना सांगितलं होतं, तरी पण त्यांनी यापूर्वी ती भूमिका बदलली नाही। शेवटी 2-3 दिवसापूर्वी अजित पवार यांनी स्पष्ट केलं होतं की त्यांनी जी भूमिका घेतली होती दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही फक्त हिंदूंच्या दुकानामध्ये खरेदी करा अशी भूमिका घेतली होती, त्यावरून मोठं राजकारण पेटलं होतं। महाराष्ट्रामध्ये याची चर्चा झाली, त्यामुळं सरळ कोहून सुद्धा नोटीस देऊन सुद्धा त्यांनी 2 दिवसापासून नगरमध्ये भूमिका घेतलेली आहे। कारण परवा दिवशी जो काही मोर्चा आला त्याच्यामध्ये पण त्यांनी एक भूमिका घेतली होती आणि संगमनेरमध्ये त्यांनी एक भूमिका घेतलेली आहे। त्यामुळं त्यांच्या जे काही अजित पवार बोलले होते त्यांना प्रतिसाद दिला नाही, म्हणून त्यांना नोटीस पाठवलेली आहे आणि आज त्यांना अजित पवार यांनी संग्राम जगताप यांचे इतर कार्यक्रम जे होणार होते, कारण बीडमध्ये मोर्चा होता आज दुपारी, तोही त्यांनी रद्द केलेला आहे। त्यामुळे हे सगळं घेऊन त्यांनी अजित पवार यांनी त्यांना बोलवलेलं आहे, कारण याच्यामध्ये बैठक होण्याची शक्यता आहे। कारण याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे संग्राम जगताप यांची भूमिका जी आहे राष्ट्रवादीला न परवडणारी आहे, कारण लवकरच निवडणुका होत आहे, त्यामुळे ही भूमिका राष्ट्रवादीला कधीही मान्य होणार नाही असं अजित पवार म्हणत आहे। त्यामुळे साहेबराव, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।